बीते दिनों तुकुम परिसर में एक ट्रक चालक द्वारा कहर ढाने के बाद मनपा प्रशासन पूरी तरह एक्शन मोड में आ गया है, जहां शहर के अनेक भागों में फुटपाथ पर मौजूद अतिक्रमण को हटाया तथा तोड़ा जा रहा है और मनपा की इस कड़ी कार्रवाई से अतिक्रमण धारकों में खलबली मची हुई है। तो आइए सुनते हैं इस कार्रवाई के संबंध में मनपा की ओर से क्या जानकारी दी गई। अभी कुछ दिनों पहले तुकुम परिसर में एक बेकाबू हाईवा ट्रक ने कहर ढाया था, जहां ट्रक के चालक का ट्रक पर से नियंत्रण छूटने से यह ट्रक अनियंत्रित हो गया था तथा उसने अनेक वाहनों को टक्कर मारी थी। साथ ही एक युवती की दर्दनाक मौत भी हो गई थी और वहीं एक युवती घायल हुई थी तथा कुछ और लोगों के जख्मी होने के समाचार मिले थे। इस घटना के मद्देनजर मनपा प्रशासन ने बड़े पैमाने पर फुटपाथ पर दुकान लगाने वालों की दुकान को हटाया तथा अनेक जगहों पर अतिक्रमण को भी तोड़ा, जिसमें तुकुम परिसर के साथ अन्य जगहों का समावेश है। इस मौके पर मनपा के अधिकारी एवं कर्मचारियों के साथ मनपा का अतिक्रमण दस्ता मौजूद था। साथ ही इस दौरान पुलिस का भी कड़ा बंदोबस्त रखा गया था। तो आइए सुनते इस कार्रवाई के संबंध में मनपा के उपायुक्त संदीप छिद्रवार ने क्या जानकारी दी। आपल्या सर्वांनाच माहिती एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। एका निष्पाप मुलीचा जीव गेलेला आहे। फुटपाथ हे चालण्यासाठी आहे आणि नागरिकांनी याचा वापर करावा। सर्व फुटपाथ आम्ही मोकळे करत आहे, नाल्यावरचे अतिक्रमण येते मोकळे करत आहे। तुकुम रोडचं रात्री काल 10:30 पर्यंत आम्ही कारवाई करून पूर्ण तुकुम रोडचं फुटपाथ आणि मोकळे केलेलं आहे। आज बल्लाशाह रोड आणि इतर आता नागरिकांना इथे सगळ्यांना विनंती आहे, फुटपाथचा वापर इथे करावा आणि कोणीही रस्त्यावरतून इथे चालू नये, फुटपाथचा वापर करावा। जे काही नालीवरील आम्ही तिथे लगेच आम्ही जेसीबी लावून आता नाल्यांची स्वच्छता देखील चालू केलेली आहे। आजच अतिक्रमण काढलं, आजच जेसीबी लावून नाल्यांची स्वच्छता देखील सुरू केलेली आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये कोणत्याही दुकानात किंवा कोणत्याही घरामध्ये पाणी जाऊन याच्या प्रिकॉशन साठी कारवाई येते सगळं केलेलं आहे। आणि हा बल्लाशाह रोड सर्वांनाच माहिती की हा एक मुख्य रस्ता आहे, सर्व मोठं हेवी ट्रॅफिक येते आहे। सर्व्हिस रोडचा वापर आता सर्वांनी दुचाकी चालकांनी किंवा 4 चाकी चालकांनी पण हा करावा। त्याच्यावरती जे काही अतिक्रमण आहे ते आज निष्कासित करण्यात आलेलं आहे। पुढेही जर त्याच्यावर अतिक्रमण झालं तर आम्ही वारंवार मोहीम राबवूया आणि यावेळेस तरी आम्ही जप्तीची कारवाई या प्रमाणात मोठ्या केली नाहीये, पण पुढचं इथे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल। नागरिकांना एक दिलासा मिळावा, चंद्रपूरकरांना हे आव्हान आहे की फुटपाथचा वापर करावा, बस एवढंच माझं म्हणणं आहे महानगरपालिकेमार्फत। त्याच्यात पोलीस प्रशासनाने आम्हाला संपूर्णपणे चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि चंद्रपूरकरांना परत तेच आवाहन करतो की फुटपाथचा वापर। CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।